ज्या चर्चा आहे वावड्या त्या उठतायत. आता निरीक्षक ते येणार ना, आज येतील, उद्या येतील, परवा येतील. 5 तारखेला जवळपास आता टेंटेटिव्ह आपण म्हणतोच आहे, पण मला वाटतं याच्यामध्ये काही वावड्या उठवायची गरज काय. निरीक्षक आल्यावर आमचे नेते निवडले जातील आणि त्यातून मग आपल्याला पुढे सरकारचा मार्गही मोकळा होईल. सर, भाजपचे उपमुख्यमंत्री पद होतं तेव्हा गृहमंत्री जे आहेत खात्यात भाजपचे होते, आता मात्र नैसर्गिकरित्या आमच्याकडे उपमुख्यमंत्री पद येत असेल तर आमच्याकडे गृह खातावा असं संजय शिरसाट म्हणतात. कसं आहे, कुठल्याही सरकार स्थापनेबद्दलच्या चर्चा या बातम्यातून तर होऊ शकत नाही, मीडियावर तर होऊ शकत नाही, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाईटमध्ये तर होऊ शकत नाही. जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा मिळून घेतील. आमचं केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल. मला वाटतं याच्यात एवढं सोपं आहे. त्यामुळं मी मीडियाला काही बोललो आणि कोणी काही बोललो याच्यातून सरकार स्थापन नाही होत. संजय राऊत असं म्हणतायत की भाजप हे नागासारखं ढसणार आहे, ते कधीही ढसतं, त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात. संजय राऊत सध्या अस्वस्थ आहे. त्यांचं मॅन्डेट गेलं, त्यांचे आमदार कमी झाले, त्यांना आता कोणी विचारत नाही आहे. काँग्रेस आपला वेगळा विचार करताय आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहे सध्या. त्यामुळं अस्वस्थ मानसिकतेमध्ये लोक असेच बोलतात. स्वस्थ मानसिकतेत आल्यावर संजय राऊताचं ऐकू. सर, राज्यसभेत एक चर्चा सुरू आहे की विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला आहे तो नेमका कुणाला मिळणार, कारण सध्या जर पाहिलं तर विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक आकडेवारी विरोधातल्या कुठल्याच पक्षाकडे नाही. तो बंगला कुणाला मिळणार मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाला माझं विनंती राहणार आहे, मी त्यांना सूचना देऊ शकत नाही की 2029 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद किमान 3 पैकी कुणाकडे तर राहील याची काळजी घ्यावी. तेवढी तयारी 2029 पर्यंत केली पाहिजे. सर, महायुतीमध्ये भाजप जो आहे तो नंबर 1 पक्ष आहे. सगळ्यात जास्त मॅन्डेट जागा भाजपला आहे. दुसऱ्या नंबरसाठी कुठेतरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रस्सीखेच पाहायला मिळते का? कुठंच रस्सीखेच नाही आहे. अजितदादा, एकनाथजी आमच्यात कुठंच रस्सीखेच नाही आहे. आम्ही काहीतरी मीडियात वेगळं बोलतो आणि तिकडे वेगळं बोलतो असं नाही आहे. आम्ही तिघही भाऊ आहेत, तिघही भावासारखे त्या एकत्र आहोत. तिघही सख्खे भाऊ म्हणून करतोय, सावत्र भाऊ म्हणतात आहे, सख्खे भाऊ एकत्र आहोत. त्यामुळे आमच्या तिन्ही पक्षाचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. सख्ख्या भावासारखे आम्ही नांदतोय, सख्ख्या भावासारखे आम्ही घर चालवतोय, आम्ही चांगलं सरकार चालवू. सावत्र भाऊ मात्र वेगळ्या मानसिकतेत आहे. ते सध्या EVM वर बोट दाखवून आपला वेळ काढूपणा करतात आहे. काही दिवस चालवेल, कारण त्यांना कार्यकर्ते टिकवायचे. मी वारंवार सांगतोय कार्यकर्ते टिकवायचे. जे मोठे भाऊ आहेत ते नेमकी किती मंत्री पद घेणार, अनेक चर्चा आहेत त्या संदर्भात वावड्या उठतात. तिघही सख्खे भाऊ बसून 14 कोटी जनतेच्या भविष्याकरता आम्ही चांगलं काम करू. गावात गेले तर एक मोठा निर्णय घेतात असं एक संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं आहे. कारण ते काल बैठका होणार होत्या परंतु अचानक दरेगावात गेले अशी एक चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदेजी इतके प्रगल्भ नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या बातम्या पसरवणे, त्यांच्याबद्दल वेगळं विधान करणे काही योग्य नाही आहे. सत्तेचा आणि एकंदरीतच पैशाचा